इकडे ना इकडे ना हे थैली घे बरं. हो थैली घे, मी ट्रॅक्टर लावून येतो लाईन पाडला तिथं. हा हे थैली घे घरात अंदर ठेवून दे. ये लवकर इकडे. अरे कच्चे आंबे खैऱ्या हो तर ते घरी घेऊन जाय. आईने म्हणा जरा सेले तेल बी ठेवत म्हणा जरा चटणी गिटणी. हा लोणचं गिणचं कर म्हणा, बाबा येते म्हणा थोड्या वेळानं. हा हो जाय जाय घेऊन जाय, ते ट्रॅक्टर लावून ये तुम्ही. येतो मग. हा हो नेऊन दे अंदर रे. हा कलर करू जाय घरात जाय. तू म्हणे आंबे दिले येतात मी म्हणे लोणचं कर म्हणे लोणचं येतोच म्हणे मी आता. बरं बरं खैर आणले वाटते नाही. घेतली का एक? चाल दे मापाशी खोकला देऊ जास्त खाऊ नका. दे करा लागन जरासं 2-4 आंबे चिरा लागन हळद मीठ चटणी लावून. त्याला लय आवडते ती. बरं बरं हा दे थैली दे माझं. हे घे. स्वयंपाक लवकर कर बाबा लवकर येऊ लागलो म्हणे. कर लवकर. कौशल कुठं चालली म्हणलं पाय आता मी त्या घराकडे येऊन राहिली होती म्हणलं बा कैऱ्याचं लोणचं केलं मी कसं जरासं द्या. मला एरी कसं जास्त टिकत नाही. 2 दिवसात का लागते. तर झुंबर आणले ते आंबे. तर म्हणलं करून द्या. घे म्हणलं मग आता मी येत नाही त्या घरी आहे. मी आता बुढे बॉल किती वेळ सांगतो मग आंबे आणा 2-4 पण काही आणत नाही. तर वटमच नाही त्याले पायावर झुंबरनं आणले बी हे बी. आता आणले होते त्यानं 20-25 आंबे. म्हणलं करून टाका जाऊ दे त्यातलं 10-12 आंबेच केलं. बरं मी काय म्हणतो उद्या तिकडे काकडे तोडायला लागते बरं. उद्या तिकडे जाऊ मग सकाळू. हो ना जाऊ ना काढा मारतीची आई म्हणे 2-3 बाय माझ्याकडे देतो म्हणे काळी कचरा झाले. मग आता बाकीचे तिकडे. हो चालते. बरं ठीक आहे ना मग घे लोणचं घे म्हणलं मी आणून देतो मला वाटी. हा नाही तर कसं वाटी गेली मग माझ्या कसं लय जीव नाही लागत मग. हा घे घ्या लोणचं घ्या घेतलं मस्त. या नव्या कैऱ्याचं म्हणलं त्या गुंपाबाईने दिलं. घ्या एकाने फोड. हो का बरं 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 दे ना एखादी फोड देऊन दे. हो काय बाहेर आणलं वाटते नाही आपल्या कोणाच्या वारात आणले आंबे गिंबे. हा गुंपाबाईनं गुंपाबाईने काय लिहू आम्हाला कुठे जायला टाइम भेटते. ते आता झुंबरनं आणले म्हणते. आता ते काय ट्रॅक्टर चालवते इकडे तिकडे कुठचे आंब्याचे आणले असेल कोणाच्या. आता काय आपण गाडी विचारतो ते. तर आता हे वाटी मोकळी करून द्या लागते म्हणलं लवकर. लोणचं घ्या लवकर सरवून टाका लागते. अरे बाबा असं आहे रे ते. बरोबर आहे फिरून आलं इथंच शेवटी ते नाही का. हो ना तरी म्हणलं काहीतरी आलं लक्षात आलं. आजच्या आज लोणचं केलं ना आजच्या आज आंबे आणले म्हणजे कुठचे होय समजलं मला ते. अरे म्हणलं हे असे लोकांचे चोरीचे आंबे आणून असे लोणचे नको करत जाऊ म्हणा गुंपाबाईले म्हणा. हा त्या झुमऱ्यानं आंबे कुठचे आणले माहिती आहे का. चालले आता काय चोरा घायला लागतो 10-20 आंबे आणले म्हणे 5-25 असे म्हणे कधी. हो ना पण लहान लहान कैऱ्या तोडणं चांगलं आहे का ते. आता कसे मोठमोठे आंबे होती त्या झाडाची तोडणं बरोबर असते का आतापासून. हा एवढी रखवाली करून राहिले लोक कायसाठी करून राहिले असं. हा ते डॅनी बुडा तिकडे जाऊन बसते एखाद्या वक्ती मोठ्याच्या वावरात नाही. आम्ही आता तिकडे गेलो इकडे याने झाबू मारला. तरी तर म्हणू आम्ही की बा आंबे नेले कोण आम्हाला सांगे ना डॅनी म्हणे आंबे चालले म्हणे रोजच्या रोज. तर मी आला नाही बा. तर हे बा शेवटी आता हे बा पता लागला असते. हा कैरी आता कुठची होई आहे त्याची इच्छा होई नाही. हा लोणचं केलं म्हणजे आजच्या आजच केलं का नाही. हो का बरोबर आपल्याला काय करायचं त्यानं आणले तर आपण काय म्हणावं नाही का. विचारलं लाईन पडला त्याच्या ट्रॅक्टर असते ना. उदर नसेल ते कामाले. पण आता रखवाली कोण करून राहिला डॅनी करून राहिला. कोणाला देते का एक आंबा तरी. एवढ्या बायात रस्त्यानं जाते मजूर जाते. एक तरी आंबा देते कोणाले. मग यानं चोरून आणले ना 20-25 आंबे तोडून आणले. आम्हाला सांगितलं त्यानं चोरी गेली म्हणे माय. मग प्रत्यक्ष तिथूनच आणले त्यानं. पण आपण म्हणलं गुंपाबाईले आणू नका बा चोरून आणले का हे ते तर बाल तू भांडणं व्हायचे होय. जाऊ दे काही म्हणू नको काही आपल्याला घेऊन नाही विषय बंद करा. जाऊ दे आण लोणचं आण जाऊ दे खाण्याची मतलब. आता चोराचा तर पता लागला की आंबे चोरणारा होय कोण. हो फक्त आता याला सापडा रचून कसं पकडता येईल हे पाहा लागत नाही का. म्हणजे प्रत्यक्ष गुंपा बुडीले दाखवून देता येईल की पाय तुझे पोरगं कोणत्या रंगात आहे. हेच आता संधी आहे आपल्याला. कारण की आता लोक लय त्रास दिला ना आयरी आणला आपल्याला नाही का. हो थांब तू झुमरे आता उद्या तू आता सापडा मा सपाट्यात नाही. हा आता लागतो कामी तुया. सगळी सगळी काय कुकडे आहे बा काय गडबड. विशेष तसा आहे ना. मग हे आपलं डॅनीचे जे आंबे चोरले का नाही लाईने पडल्याच्या वावरातले. त्याचा शोध लागलेला आपल्याला कोण आहे चोरतं. काय बोलता राजा. हो म्हणजे काय कसं काय सपना झाला कोणी. स्वप्न नाही ना राजा सत्य घटनेवर आधारित आहे ना हे. आपलं झुमरे नाही का त्यानं आंबे चोरेला आहे. मग गुंपा बुटीनं लोणचं केलं रात्री कैऱ्याचं. मा घरच्या बुटीला ते वाटीवर दिलं. मला म्हणे घ्या म्हणे खा म्हणे. मी आलं कुठचं तर म्हणे इच्छं. तरीच लक्षात आलं की बा म्हणजे ताजे आंबे आणले कोण आपल्या कैऱ्याचं लोणचं केलं कोण. आलं ना ते लक्षात आता झुमऱ्याचा कार्यक्रम आहे म्हणलंय. बस मग तर राजा चांगलाच माणूस आहे मग नाही का. हो तरी वाटे आपल्या वाटे काशा बाबने असं का. नाही ते नाही तर हे खरा चोर आहे आता. हो हे नालाय कोणाचा आहे का नाही जिथं तिथं तोंड मारते. हो माहीत आहे पा मागत असते तुला तर माहीत आहे. हो आता कसं आपल्याला याचा कार्यक्रम करायला लागते म्हणलं. हो झुंबर घर फिरवेचा गुंपा बैले लक्षात आणून द्यायचं की बा पा तुमचं पोरगं कोणत्या रंगाचं आहे. ते म्हणते ना महापुरासारखं पोरगंच नाही म्हणते. हां आता त्याला सांगून द्यायचं की कसं हे कामं करते म्हणून चोरीचे कामं करते बा. आता म्हणलं आपल्याला सापडायला तर लागते गड्या. आता ते काय सांगा लागते आता चौसरचा खेळ आपला दुपारी मांडायचा यायचा बरोबर गेम करायचा.
तसंच करावं लागं, डाव बसवावं लागन आपल्याला आणि इकडे बरोबर यायच्यावर लक्ष ठेवावं लागं. हो चल मग आता डॅनियल टच करून देऊ. हो असंच आहे म्हणा बा. हा हो चाल येऊ जरा 2 मिनिटात. अरे डॅनी चालला का मग? हा हो काय निघाला बी का वावरात? हो आता काय रोजचाच टाइम आहे आपला 7:30 जाणे आणि संध्याकाळी झाकट पडल्यावर वापस. हो डबा घेतला बांधून. हो चला म्हणलं आता. हो काय येसान ना मग दुपारी आता ते. हो पाहू म्हणलं ते कोणता आहे तो चुट्टा. हो ते चोट्टा सापडला बी आपल्याला. फक्त कसं आहे आपल्याला प्रूफ सहित पकडा लागते ना. हो आता झुंबर घर फिरवे. हो त्यानं आणलेले आंबे. हो डिटेल पता लागला. काय बोलून राहिला नाही रे ते काय आलं म्हणलं ते नसन रे. 101% सांगू राहिला ना. त्याच्या इथं लोणचं झालं रात्री तयार. मग कुठचं झालं? मग 5-25 आंबे आणले म्हणे. सांगितलं ना गुंपाबुडी माघरची लोणचं मी खाल्लं ना ते. तर आता तू काहीच काळजी करू नको. दुपारी त्याचा कार्यक्रम करायचा. आम्ही 1:30-2 वाजता पोहोचतो तिथं. असं असं ते होय का बरोबर थांब म्हणा तू आता ये आता तू. हो सांगतो तुला. हो या तुम्ही 1:30-2 वाजता या. सांगू मग त्याला काय असते झटका. ओके. का चाललं का डॅनी म्हणजे काय राजा लाईट पडेल दिसले का? काय डिझेल आणतो म्हणे थांब म्हणे इथं तू. अजून याचा पता नाही. इकडे आता नागरटीने उशीर होते ना. आता पाय बा तुमचं काय आहे दादा. हो आपल्याला काय सकाळी जाच लागते ना. हो चला येतो बा मग आता. हो ये तू मागून मी जातो बा पुढे. हो या तुम्ही आता. ते कसं रखवाले म्हणल्यावर तुम्हाला जायला लागणार लवकर. हो काय आंब्याचे बी आहे बंदशीर काही चोरी गिरी काही असं तसं. हा काही वातावरण बरं आहे. पा कसा खुलासा काढते बरोबर नाही का. अरे कायच्या चोऱ्यान कायचं काय मी असल्यावर कोणतरी आंब्याला हात लावला का आज लोक. हा हो मग आजची थोडी आहे का रखवाली. हो तोडणं म्हणा आंबा मग सांगतो त्याला काय तर. नाही ते तर आहेच हा. मग काय आता कोण हात लावते आंब्याले. हो पण नाही तरी वाटलं बा वातावरण हे ते पाण्याचं पावसाचं हवा आहे. हो, जास्त पडझड झाली का बा? म्हणून विचारलं. नाही काही नाही झालं सगळं पद्धतशीर आहे. हो एक आंबाही नाही गेला आपल्या आंब्याचा. व्यवस्थित चालू आहे आपली हो रखवाली. चला येतो मग. म्हणजे मोठ्याच्या काही अजून लक्षात आलेलं नाही. हो म्हणजे आम्ही चोरीला गेले बा असं काही त्यानं काही निरखून पाहिलं नाही. हो तेच म्हणलं या मग या. हो या मी येतोच मी तिकडेच आहे आपल्या नागरटी. ओके. चला गेला आता डॅनी बुडार आहे का. हो आता 1:30 वाजता हे जातील कधील बुडार आपलं मग श्रीरामजी. हो मग होईल याचा डाव. हो मग आम्ही आता आमचा कार्यक्रम बरोबर करतो. संतोष इकडे ना इकडे ना इकडे इकडे. हो जरा महत्वाचं काम आहे ना इकडे. बोला हो काय रिमोट भाऊ चालले का सकाळी सकाळी बाबा लय लवकर चाललो. काय करतो उन्हीचं बंद नाही करला ट्रॅक्टर. हा 12-1 वाजे लोक चालवायचं. मग कसं पाहिजे म्हणलं 1:30 वाजेपर्यंत. हो येते ते कधील बुडा येते. हा डॅनी बुडा गेला आता पुढे. हो ना दिसला ना मला दिसला आता दिसला. हो म्हणलं फायदा फक्त जरा मोठ्या थैल्या अंदाज. म्हणजे कसं आज जरा जास्त आणू आपण. मग तेच म्हणलं तुले आपला डबा घेऊन येतो. तू येतं का आता 11 वाजता येशील तू आता काही सोडू. हा तर आपला इथं डबा आणतो एक थैली मोठी घेऊन येतो. हो म्हणजे कसं टेन्शन का आपले दोघा घेऊन येऊ. हा हो ठीक आहे मग ठीक आहे. चल येऊ का मग मी. बरं ते आपल्याला कधीरामध्ये आले की मग मला फोन करला तुम्ही. हो बरोबर त्याचा डाव बदला की. मी हाऊस ना त्या रस्त्याला आम्ही तिथंच नागरटी आहे दिसतेच म्हणे पुढे. हो हे गेले तुला फोनच लावतो. हा ठीक आहे मग चल येतो. का कधीला म्हणजे हे सध्या दिसला सध्या काय का ढोरं घेऊन येतो म्हणे बाई भाकर अजून नाही आणलेला कारण 1:30 वाजून राहिला. आता आम्हाला काय दिसलं आम्हाला नाही दिसलं मध्ये. हो असं इकडे कुकडे तरी ढोरं गिरं चालू राहिलं. हो पण आता आपल्याला काय माहित कुठं आहे कुठं नाही. राजा काय करा. अरे तुमच्या थैलीत काय द्या ना काही असं तर नाश्ता पाण्याचं. हा लय भूक लागली राजा. काय आहे त्याच्यात? चौसर आहे ज्या चौसर ख्याच आमचा. हो मग काय तर तिथं आता मोठ्या जेवरात बसतो आम्ही उन्हीचे. काय करा आता. तर मग आता मी डॅनी आहे हे आहे 4 जण बसले की आपले 3-4 वाजे चालू. ते आहे का ते असं आला काही खायचं आहे का. बरोबर काय बरं आहे बा रोजच्या रोज तुमचं हे बसतं नाही का टाइमपास बरं आहे ना नाही का. काय आता इकडे तिकडे बसले आपल्या याच्या गोष्टी केल्यापेक्षा. ते काय तर कुठं बसल्यापेक्षा आपलं उन्हीत आणि हिंडा आणि हे करा त्यापेक्षा बसले आपले काहीतरी मनोरंजन. चला मग आता कंदीला पाहिजे. हो चला आता या मग आता घरी जातो मग जेवायला. काय करा आता इथे थांबून मी नाही का. आता 1:30 वाजला आता येणे 3 वाजे लोक काही ट्रॅक्टर आपण चालवत नाही आता. हो या मग तुम्ही. हो काय आता हिला जेवायला जास्त लागते घरी. नाही काही सांगू नको तू. तू कुठं जाणार आहे ते सगळं आम्हाला माहिती आहे नाही का. हो आता डॅनीच्या आंब्या खालून तिथून निघालो आम्ही की हे तिथं पोहोचलो म्हणा. हो ये मग आता घरून काय करतो उपाशी मेल्यापेक्षा ये रे आता 3-4 वाजे लोक तूच कुठं ट्रॅक्टर चालवतो उन्हीचा. हो ये मग आता आम्ही बसतो आता आमचा डाव मांडतो आता डॅनीला आवाज देतो निघतो मग. हॅलो हा बोला जिंबल भाऊ काय म्हणता बोला बोला. हॅलो मी काय म्हणतो संतो. हो झालं म्हणलं बा आताच ते मुक्षरा भाऊ कधी ना म्हणजे हो गेले मला चौसर घेऊन दे. तर आता पहिले जातील ते त्या आंब्याखाली. तिथून डॅनी बुड्याला घेऊन जातील ते मोठे जेवारा. आता सांगा आता कसं काय करतो मग. मग असं करू ना हे बा तुम्ही आता चॅक्टर कणी उभंच केलं असेल ना आता इथं या ना मग आपण खाल होतो का तिथे त्या झाडाखाली या ना मालतीचं ते लवण आहे तिकडून. तिथं या आणि तिथून मग आपण चालू मग कसं काय केलं तर. बरं हो येतो मग मी निघतो आता. तू ढोरं घेऊन ये मग तिथं. हो ठीक आहे ठेवतो मग. अरे जिंबल भाऊ तर आता कसं काय करता. न्यायली करता पहिले जेवण करता का नंतर चालता. हा कसं करावं. अरे आता जेवण नंतर करू ना. पहिले हे आपलं काम करून घेऊ. हा मग झालं की मोकळा आपण. हा तर आता एक काम करतो. हो म्या काय म्हणलं त्याला बुडे भेटले मला. म्या काय लागला संतोष लागला दिसलंच नाही मला कुठं गेला ढोरं घेऊन तर. हा माझ्या डबा आणा सांगितला होता. आता तू काय कर वयास नाटक करत करत आपल्या मोठ्याच्या वावरात जाय.
जगाच्या हो म्हणा. अरे म्हणा हे दिसला नाही का म्हणा झुंबरला का बरं डबा घेऊन कुठं हिडा म्हणा त्याच्या मागं. ते सांगतेस तो तुम्हाला ते गेला म्हणते घरी. तर आता तू तिथून बरोबर हारा पाहून ये. कायसाठी तिथं काय डबा नेऊन द्यासाठी जाणार तुले. फक्त पाहायचं किंवा डाव बसला का. समजलं ना म्हणजे हाला पाहता याचा गेम चालू झाला का बा लंगात आला का. बरं ठीक आहे ना मग मी जातो पाहून येतो. तिथून मग तुम्हाला फोन लावतो. तुम्ही मग इकून पटकन चालली आहे. फक्त ढोरं गिरं बसूनच आहे मला तसं काही टेन्शन नाही. फक्त आता तुम्ही बरोबर तिथं फोन आला की पोहोचा मग. बस मी आता तिथं पोहोचतो. तुझ्या फोन आला रे आला की बस मी त्या झाडाखाली येऊन पोहोचतो. तिथं बैलगाडीवर चढले आपले वरे ते दळ तोडाचे. आणि आपला थैला भरला एवढा मोठा की निघाले. चाल ये पाहून लवकर ते थैली घे बाई आणि ये नाटक करू जरासा. चला आले का हो वाटच पोहून राहिलो होतो मी आणला आता कसं आहे ऊन तर पूर्ण राहिली 1:30 वाजून राहिला काही येतील काही नाही. हो काय म्हणते झुमऱ्या. बाकी तू म्हणले का कंदील हो बरोबर आहे तू. हो सकाळी मले काय म्हणे ते ट्रॅक्टर घेऊन चाललो होतं ना. म्हणे का आबाजी काही चोरीगिरी काही आंबे गिंबे चोरीगिरी तर नाही ना गेली ना म्हणे. रखवाल चांगली चालू आहे ना. हो त्याला वाटलं अंदाज लागला असेल का नाही बुवा काढला त्यानं बरोबर. मॅडम नाही एक आंबा नाही जात म्हणला आपला. हो त्याला काही समजू दिलं नाही मी. हो काय म्हणते ती काही दिसली एवढ्यात ती काही आहे संपर्कात. बरं काय तो रे बाबा ही का आता रस्त्यावर दिसलं ना ते ट्रॅक्टर आता उभं केलं. म्हणे अरे एखादा म्हणे संत्या दिसलाच नाही का म्हणे एखादा डबा मला आणला का नाही काय माहीत म्हणे. जातो म्हणे बा घराकडे आता जेवण करायला. आता आम्हाला माहिती आहे ना ते कुकडे जातील काय जाते तर ते बरोबर आमच्या तयारीत सुद्धा आम्ही काही जातो काही त्याला भेटतो. तर आता म्हणलं निघा लागेल आपल्याला बरोबर. हो 100% येण्याची शक्यता आहे ते. येतेस ते हो ना मला वाटतेच ते. फक्त आता मी काय करतो ते बैलगाडी आहे का नाही. हो इथून हटवतो जरासं समोर तिकडे नेऊन ठेवतो. नाही तर हे काय करते तर पटकन याच्यावर चढले की वर डांगीवर पाहतच त्याचा हात पुरती. हो यायला चढायला भारी गेलं पाहिजे आणि उतराले पयाले जरासं भारी गेलं पाहिजे. हे आता जराशी मुंगशिराम धर बरे बैलगाडी तिकडे घेऊन चालले जाऊ दे. अजून पुढे जाऊ दे तिकडे. हो चांगले लांबन नाही तिकडे. हो म्हणजे आणता नाही आले पाहिजे ते. जाऊ दे तिकडे. बसू दे डॅनियाबाजी इथं बसू दे. हो चला कंदिलाबाजी चला आता. सटकन निघाला इथं जास्त थांबण्यात मजा नाही. चला याच्या तयारीत असेल ती. मी सांगतो ना या प्रकरणामध्ये दोघं जण सामील आहे सांगतो तुले. हो कारण की तुला दोघांच्या चपला अलग दिसल्या ना काल. हो संत्या बी असू शकते आहेत कारण की संत्याचं नाव ते घेत जाय झुमऱ्या. म्हणजे त्या दोघांचं काहीतरी बरोबर हिशोबाने कार्यक्रम आहे. राजा नाव घेतलं ते संत्या इकडे येऊन राहिलं. तिंका ते हो पा ते हो कंदिलाबाजी आलं म्हणलं. काय राजे हो ध्यानी आबाजी ते झुमल्या दिसला का काय का ट्रॅक्टर कुठं घेऊन गेला काही समजलंच नाही मला. हो ना आवाज नाही लागला कुठं आहे काय कोणत्या वाला आहे भाकल देईल त्याच्या घरच्या आहे ना. देऊन दे बा मामा एक ढोला जाता पण हे आता काय कोणाच्या भाकरी द्या. बरोबर आहे आलं लक्षात. हो हे इकडे आला आम्हाला हारावरा पाहिले आणि तिकडे काम चालू आहे त्याचं. अरे काय राजा अरे आम्हाला काय माहिती आहे मगाशी दिसलं होतं बा रस्त्यावर तिथं ते वावरात नागर टिकून राहिलं होतं. तिथं गावात घरी जातो म्हणे असं म्हणे बा. का तर कायच कला असंच आहे मग. हो जाऊ दे तिकडे आपल्या काय करायला लागते नाही का. हो माझ्या ढोला जायची तिकडे. चला येतो मग. खेळ बा तुमचं काय चालू आहे ते नाही काय असते काय नाव येतं. चौसर म्हणते हो जाय तुला नाही खेळता ते जा तुम्ही जा. खेळ बा ते आपल्याला काही समजत नाही त्यातला. हो चला येतो मी माझ्या ढोला महत्वाची आहे. हो चला येतो. पाहिलं का म्हणलं किती हुशारी. हो बरोबर हारावरा पाहून गेलं हे. हो ना आता त्याला फोन लावून अरे चाल ये रे बा. हो पहा आता ते तिथं पोहोचली की आपल्याला तिथं रंग्यात पकडता येईल आता. हो बस 2 मिनिटात निघणार. येऊ देईन द्यायला आता आंब्याखाली. हो बस दोघे फक्त रंगे हात सापडले पाहिजे मुले. हो कुणाडतोच चांगले मग. हो डबल त्यानं आंब्याला हातच लावू नये. हो चला मग आता 2 मिनिटात तयारीला लागा. आता हे उचला आता आपला. हो निघा चला. बापरे काय राजा बैलगाडी तिकडे नेली बघा येईल तर काय असतं आले का आता कत्तळा म्हणलं. अरे बघ आता का गाडी नाही म्हणजे का राहू द्याचा का. हे ना खाद्यावर चढतो पाहिजे बरोबर. अरे होय बरे ये लवकर. द्या थैली द्या फेका इकडे फेका. या दार होय बरे होय आता चांगले तिकडल्या साईडचे तोड चांगले आता. मी जरा लक्ष ठेवतो बरोबर. कोणी हाय का हरा पाहतो. होय बरे आता तू बिंदास तोड. थांबा गडबड नका करू आता. गडबड करू नका आता कसा आले हातात आले आता. दिसले का नाही पा म्हणलं ते पा ते वरे चढलं आहे. हो वरे चढलं ते पा ते निळी टी शर्ट दिसू राहिले ते झुमऱ्या. हो खाली उभा पा म्हणलं कसे चढले ते आता समजलं ना. आता काय पाहत आता हिंका आता दिसलं ना आपल्याला. चला ना रंगे हात पकडून दिले.
नाही आता जायचं तर खरी, पण कसं आहे आपण गेलो बी तर काय होईल किंवा नाही बा यायनच नाटक रचलं. खोट्या गोष्टी आहे. मान्य करा लोक तयारच नाही ना. हो गुंपा बुडीले आता प्रत्यक्षच दाखवायचं ना. झुमरे आहेच तिथं खाली आणि वरे हे चढलं. बस बस आता एक काम करायचं, आत्ताच्या आत्ता फोन लावतो मी गुंपा बाईला म्हणतो बा हो या तुम्ही इथं आपलं लाईन पाटलाच्या वावरात आंब्यातनी तिथं आहे झाड आहे. तिथं ते बा काय चोरी चालू आहे ते पाहून घ्या. नाही बस बस लाव, फोनच लावा तू, समोरासमोरच होती यायची. मग समजते त्याला काय असते चोरी करणं. लावा फोन आता. नाही थांब ना तू आता पराचा कावळा कसा करायला लागते मला माहिती आहे ना ते. हो सर गाव नाही जमा करून मध्ये म्हणतो. चांगली नामोशीच करतो आता गुंपा बुडी समजलं पाहिजे ना काय शिजायचं कंदील बुडा. फक्त मला काय वाटते जराशे रंग ह्यात त्याला आंबे तोडू द्या लागं. हो नाही तर एकाचं एकही आंबा नाही तोडायचं. नाही बा आलं होतं आम्ही असंच मग थांबलो बसलो. चांगलं थैली खांड तोडते ते आता तोडू द्या जरासं 5 मिनिटं. मग लावतो फोन त्याला. हो बसा आता खाली बसा. हो नाही तर आपण दिसाच त्याला बसा खाली बसा आता. 5 मिनिटं वाट पाहून मग लावू फोन. बस बस सगळं बिलकुल रंगी हात आता. बसा खाली. आता आता काय फोन लावलाय ना? हॅलो हॅलो, बोला ना मोठे भाऊ, बोला बोला, काय म्हणता? काय चालू आहे झुंबर? काय आंबे तोडून राहिला वाटते नाही? आपलं डॅनीचे ते रखवालीचा आंबा आहे त्याची तोडणं झाले का म्हणलं? बाबा कुठे आधी दिसते वाटतं बा, दिवे दृष्टी आहे का बरं? अरे अरे नाही नाही, आम्ही काय आम्ही मी तर इकडे आहो. अरे बाबा कायले नावाचा खराबा करून राहिला. किती आंबे पाहिजे आपल्या आंब्याचे घेऊन जाणं. ते डॅनी ते दोघं जण येऊन राहिले म्हणलं, एक पाटकाळात काळी मोडल्याशिवाय राहत नाही डॅनी आता. हो इथून निघाले म्हणलं ते तावं तावं. हो सटकन तुम्ही निघा तिथून. हो फालतू काही नाव खराब करू नका. हो शेवटी येईन बाई आमच्या गुंपाबाई आहे, चांगलं वाटन का ते? सरे लोक जमा करून तुमचं काम करणार आहेत ते आता. बापरे काय म्हणून राहिले म्हणजे? अरे बाप खरंच का? काय म्हणजे त्याला माहित पडलं का आम्ही आलो म्हणून? माहीत म्हणजे रातपासूनच माहीत आहे त्याला. मग काय तर, मग ते लोणचं केलं तर घरी. त्याच्यापासून लागला त्याला पत्ता. हो तू सोय म्हणून. तर म्हणा माईचे नेले म्हणा हो मोठ्याच्या वावरातले असं सांगतो तू, नाही तर आपत येईन. लवकर तिथून काढता पाय घेन, थांबू नको आता. हो नाही तर आलेच ते आता समजा जवळपास. बरोबर मोठे भाऊ येतो मला मी. हो डबल नाही चोरी करणार आता, एक फक्त आता बचावलं पाहिजे बा. हो सध्या सध्या उतर लवकर सध्या. काय झालं हो? काय झालं मला झुंबर भाऊ? काय खाऊन आवाज दिला ते? वा सटकन निघायची कर, उडी टाक लवकर, पळायला लागते आपल्याला. हो डॅनी बुडा आपला कार्यक्रम करणार आहे. हो लवकर आहे बा, मोठ्यानं फोन केला मला निघाले म्हणजे तिथून. हो आपलं सगळं माहित पडलं द्यायला, चल लवकर. काय झुंबर इकडे कुठे म्हणलं? हो इकडे कसा काय आलास? ते काय सर डब्याचा माझा मग काय सध्याला मला डबा घेऊन येतो बा 11 वाजता. लेखाचं कुठं गेलं काय करत ढोरं कुकडे चालवणार समजून राहिलं मला. हो शेवटी वाट पाहू थकलो, घराकडे जा म्हणलं तर घरी लेखाचा असा वादा आहे. दौडीत हाय का रे विचार केला मिळाला काही नसेल आता. म्हणून मी म्हणलं चला कडे देवतो म्हणजे वावरात काकड्या आहेत, काकड्या खायला जा. म्हणून म्हणलं आता बाय हाय तिकडे तोडाले. म्हणलं हाय का 2-3 काकड्या घेऊ का म्हणलं त्यातल्या? अरे बाबा पोराची येल्या मा होना पोटभर जेवण नाही भेटत त्याला. होना काम काम काम. सकाळी सुनवाई आपण म्हणा लवकर स्वयंपाक करून देतो देते नाही डबा करून. होना याच्या त्याच्यावर भाकर देतो हे पोचते का मग अशी? एक काम कर, माई उरलेली आहे जराशी. हो 1-1.5 पोळी आहे ते जेवण 2-4 काकड्याने. जेव झाडाखाली जेव तिथे जाय. बरं आहे का मग भाकर आहे का? बरं बरं जातो मग झाडाखाली आहे का ते? ते आपल्याकडे तर फडकं माहितच आहे तुला, आपली थैली हो त्याच्यात साईड डबा जेव जराशी पोळी आहे वांग्याची भाजी आहे जरा. जा जेव आणि काकड्याने. बरं बरं हो ठीक आहे दे मग त्याला 2-3 देऊ दे. हो जातो मग. कौशल कधी लावायचा फोन बाबा? हॅलो काय म्हणता बाबा? काय म्हणलं कायसाठी फोन लावला? काही नाही म्हणलं थोडं महत्वाचं काम होतं. हो इथं आपलं हे नाही का डॅनी आबाजी रखवाली करते ते आंबा. हो तर तिथं येता का म्हणलं तुम्ही 2-4 बाया? आता आमच्या घरची बाई असेल ते सगळ्या जणी या बरं जरा. हो जरा महत्वाचं काम आहे. हो कसं लय अर्जंट काम आहे. अर्जंट काय काम आहे बाबा? काय म्हणजे असं कोणतं काम आहे? आमच्या इकडे काकड्या धुणं सुरू आहे, ते झालं की मग आम्ही. नाही तुम्ही येऊन जा, फक्त येऊन जा. कसं आहे चुकीची गोष्ट केली की मग कसं तुम्हाला वाटत बा खोटं बोलते माणूस. तुमचा झुंबर तुमचा झुंबर आणि ते आपला संतोष. दोघं जण म्हणलं इथं आंब्याची चोरी करून राहिले ते. हो कैऱ्या कच्च्या कैऱ्या सांगा तुम्ही आता. या ना तुम्ही पाहून घ्या ना, प्रत्यक्ष कसं डोळ्यानं पाहिलं म्हणजे तुम्हाला खरं वाटन. आता काय म्हणा आता पोरग जेवून राहिला तिथे झाडाखाली हे म्हणते तिकडे आहे म्हणते. का झुमऱ्याचा भूत आहे तिकडे? अरे बाबा म्हणलं काय बोलता तुम्ही? तुम्ही पाहिलं का त्याला तिथं? काही खोटे बोलता, काही आपला आळ घेता बापोरावर. खरंच आहे का तिथं? आता काय सांगा तुम्हाला, तुम्ही प्रत्यक्ष पाहता खरी. आम्ही तिघं जण आहोत इथं, एकटा नाही का बा मध्ये आता दिसत नसेल बरोबर. तिघं जण नाही पण प्रत्यक्ष झाडाखाली सध्या आंबे तोडणं सुरू आहे, लाईव्ह आहे सध्या. तुम्ही या फक्त, मग समजून तुम्हाला काय प्रकरण. तर बरं तुम्ही नक्की आहे ना तिथे झुमऱ्या नक्की आहे ना? पण मग म्हणसान मग कसं असं झालं तर झालं. नाही तुमचा विश्वास बसणारच नाही म्हणा. शेवटी आपलं पोरगं असलं कोणाला चांगलं वाटते, पण तुम्ही येऊन पाहा प्रत्यक्ष, मग समजून तुम्हाला काय आहे. तर या तुम्ही 4-5 जणी या, पाहून घ्या प्रत्यक्ष, मग सांगू काय आहे तुम्हाला. या का हो याले मध्ये सर्जी कसतो आहे का? हो आता कसं झुमऱ्या बाबू मा नादी लागतं का तू? आता बसती झटका तुला आता. हो गुंपाबुडी टपर 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 टपर. आता जर तोंडातून शब्द निघा ना तर मला म्हणा. हो आत्ता होते खास यायची नामुशी.
फक्त आता तू काय कर, दोघं जण तुम्ही याले फोन लावा, सरपंच याले देत असले म्हणजे सगळे समक्षच आता होऊ द्या आता प्रत्यक्ष रंग्यात. चला लवकरात लवकर फोन लावा आणि 5 मिनिटाच्या आत ते आले की आपण तिथं हजर. लावा फोन पटपट, चला तिकडे.